मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आभार व्यक्त करते हुए कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। मुख्यमंत्री ने किसानों को डीबीटी योजना के तहत मिली राशि को एक रिकॉर्ड करार दिया। उन्होंने कहा कि किसानों के खातों में 3 करोड़ रुपए से अधिक की राशि जमा की गई है, जो एक ऐतिहासिक उपलब्धि है। मुख्यमंत्री ने किसानों को डीबीटी योजना के तहत मिली राशि को एक रिकॉर्ड करार दिया। उन्होंने कहा कि किसानों के खातों में 3 करोड़ रुपए से अधिक की राशि जमा की गई है, जो एक ऐतिहासिक उपलब्धि है। आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो। त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत। मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाहीये। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट। बिजली आपूर्ति पर फैलाई जा रही अफवाहों को लेकर मुख्यमंत्री ने स्पष्ट किया कि घरेलू उपभोक्ताओं के लिए 8 घंटे बिजली की कोई नई पाबंदी नहीं लगाई गई है। उन्होंने कहा कि कुछ लोग जानबूझकर गलत सूचनाएं फैला रहे हैं। घरेलू सोलर होल्डर्स को इससे कोई नुकसान नहीं होगा। उन्होंने बताया कि कुछ उद्योगों के पास अतिरिक्त बिजली होगी और उसके उचित उपयोग के लिए सरकार ने एक प्रस्ताव तैयार किया है। पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, पीएम सूर्यघर करता देखील लागू नाही। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवतायत, चुकीच्या गोष्टी सांगतायत। अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पीएम सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही। या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीने हे प्रपोजल तैयार करण्यात आले। साहित्य सम्मेलन में राजनीतिक टिप्पणियों को लेकर उन्होंने कहा कि साहित्य मंच पर किसी को भी एक सीमा का पालन करना चाहिए। विशेष रूप से साहित्यिक मंच पर राजनीतिक टिप्पणियां करना उचित नहीं है। मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। माणिकराव कोकाटे के पीए नियुक्ति विवाद पर उन्होंने कहा कि संभवतः उन्हें जानकारी न हो, लेकिन पीए और ओएसडी की नियुक्ति का अधिकार मुख्यमंत्री के पास होता है। उन्होंने स्पष्ट किया कि उन्होंने पहले ही कैबिनेट बैठक में कह दिया था कि गलत कार्यों में संलिप्त व्यक्तियों को मंजूरी नहीं दी जाएगी। पहिली गोष्ट, माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत, उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत। कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरी। अकोला स्कूल में अनियमितता को लेकर मुख्यमंत्री ने कहा कि राज्य मंत्री और कानून अध्यक्ष ने इस मामले का खुलासा किया है। बच्चों को सही शिक्षा नहीं मिल रही, लेकिन कुछ लोग इससे पैसा कमा रहे हैं। इस अनियमितता की जांच का निर्देश दिया। पण आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत। पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत। तिची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत। अतिक्रमण और अवैध निर्माण को लेकर उन्होंने कहा कि बिल्डर्स साजिश रचते हैं और कोर्ट में मामला ले जाते हैं। उन्होंने बताया कि इस मुद्दे पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से चर्चा हुई है और सरकार कोर्ट में हस्तक्षेप करेगी। याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत
हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली। त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्ट में इंटरवेंशन करना आहोत। बाड़ा में मुस्लिम व्यापारियों पर लगे प्रतिबंध को लेकर मुख्यमंत्री ने कहा कि यह प्रतिबंध किसी जाति या धर्म के कारण नहीं बल्कि नियमों का उल्लंघन करने वालों पर लगाया गया है। उन्होंने कहा कि वे पूरी जानकारी लेने के बाद इस पर आगे चर्चा करेंगे। त्यांनी जातीनीती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही। जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी कोल्हापुर को शक्तिपीठ बनाने के प्रस्ताव पर उन्होंने कहा कि कोल्हापुर के जनप्रतिनिधियों ने किसानों की ओर से निवेदन दिया था। सरकार सभी को विश्वास में लेकर इस दिशा में कदम उठाएगी। कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं कोणाचा विरोध पत्करून करणार नाही, सगळ्यांना समजावून त्याचे फायदे समजावून आणि सर्वांना उत्तम कंपेन्सेशन देऊन आम्ही तो करू। त्यामुळे शक्तिपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत। राज ठाकरे और उद्धव ठाकरे के बीच बढ़ते संवाद पर मुख्यमंत्री ने कहा कि सामंजस्य जरूरी है और वे इसका स्वागत करते हैं। उन्होंने कहा कि सभी को एक दूसरे से संवाद करना चाहिए। पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन। विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे। या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल। जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।